नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। जानेवारीची सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात ढगाळलेल्या वातावरणापासून ऍक्टिव्ह होते आणि त्यानंतर एकाच आठवड्यामध्ये 2 वातावरणाच्या फळ्या निघण्याची शक्यता आहे। नाही, याच्यामध्ये पाऊस नाही, पण धुई धुकं आणि ढगाळलेलं वातावरण हे भरपूर राहण्याची शक्यता दाट आहे। तर बघूयात आपण सर्वप्रथम आजची 26 तर गेली, आता 27, 28 आणि 29 या तारखेदरम्यान राज्यामध्ये वातावरण हे मीडियम थंडीचं आणि दक्षिणेकडील भागांमध्ये जसे की कर्नाटक हुबळीपर्यंतच्या भागांमध्ये किरकोळ अशा ढगाळ वातावरणाच्या फळ्या निघायला सुरुवात होतील। 30 तारीख देखील मीडियमच जाईल, त्यामध्ये काही मोठा असा ढगाळलेला प्रादुर्भाव नाहीये। मात्र 31 ही जी काही 31 तारीख आहे या तारखेला मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पांढऱ्या आभाळाच्या फळ्या निघायला सुरुवात होईल। मित्रांनो, पावसाची रेलचेल याच्यामध्ये जरी नसली तरी ह्यामध्ये धुई धुकं हे भरभक्कम येणार आहे। ती तारीख आहे 1 जानेवारी। यामध्ये नागपूर जिल्ह्यांमध्ये काळ्या ढगांची देखील आगमन होण्याची शक्यता दाट आहे। पाऊस नाहीये, थंडीमुळे पावसाचं जे काही प्रमाण आहे ते पूर्णपणे रिव्हर्स आलेलं आहे। मात्र धुई वगैरे वातावरण थोडंसं शांत राहणं, गरमीची लेवल देखील, आता खरं तर महत्त्वाचा प्रश्न हाच होता की या थंडीला काही ब्रेक लागणार आहे की एक्झॅक्टली लागणार आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पहिल्याच दिवशी म्हणजे जवळपास जर बघितलं आपण तर डिसेंबर महिन्याचा एंड जो आहे 29 तारखेपासून थंडीला फरक पडणार आहे, बराचसा फरक पडणार आहे आणि 1 तारखेपासून थंडी ही नॉर्मली होऊन जाईल। आता याच तारखेदरम्यान इकडे WD सुद्धा आता 2 ते 3 दिवसांमध्ये ऍक्टिव्ह होतोय, त्यामुळे ढगाळलेलं वातावरण हे पुन्हा वाढणार आहे। पण पश्चिमी विक्षोभ पाकिस्तान मार्गे दिल्ली जम्मू काश्मीरला थोडीफार बर्फवृष्टी करत हा 2-3 तारखेपर्यंत इकडे उत्तरेकडील चायना भागांमध्ये पूर्वेकडील भागांना त्याचा प्रभाव पडणार आहे। पण वारे थोडा युटर्न घेत आहेत, तुम्ही साधारण एखाद्या ऍप्लिकेशनवरती जरी पाहिलं तुम्हाला ते वारे दिसून जातील, पण हे वारे युटर्न घेतल्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव बंगालच्या उपसागराकडनं वाढत आहे, त्यामुळे राज्यामध्ये धुई येणं, ढगाळलेली परिस्थिती होणं साहजिकच आहे। याचा फार तर फार असर असा राहील की 1 तारखेला सोलर सिस्टम मराठवाड्यामध्ये वगैरे जे काही शेतकरी पाणी देतात यावरती परिणाम होईल, कारण की अंधुक वातावरण हे दिवसभर 1 जानेवारी 2 जानेवारी किंवा आपल्या 31 तारखेपासून देखील बऱ्याच ठिकाणी ऍक्टिव्हिटी नागपूरसारख्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि हे ढगाळलेलं वातावरण आणि शांत हवेचं वातावरण हे जे आहे हे सलग 4 दिवस तरी चालू शकतं, असा प्रभाव याचा आहे। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। तर याच टप्प्यामध्ये आपण पुन्हा एकदा 7 आणि 8 पण तारीख दिलेली, या 2-3 दिवसाचं वातावरण बिघडलं तर तारीख थोडी 1-2 दिवसासाठी लांबू पण शकते। यामध्ये 8 तारखेला आपण बघितलं मध्यंतरी 4-5 नंतर वातावरण हळूहळू कमी होईल, परत 7-8 पासून ते वाढायला सुरुवात होईल। त्याच्यामध्ये परत वारे जोराने वाढून काही भागांना अहिल्यानगर, नागपूर, चंद्रपूर, इकडे मालेगाव वगैरे भागांमध्ये 8 तारखेपासून ढगाळलेल्या वातावरणाला सुरुवात होईल। वारे याच्यामध्ये थोडी दक्षिण उत्तर वाहण्याची शक्यता आहे आणि त्याच पाठोपाठ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा देखील याच वेळेला सक्रिय होतोय। यामध्ये एक तर ग्राह्य आहे, जानेवारीची सुरुवात जरी ढगाळलेल्या वातावरण होत असली तरी जानेवारी महिन्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये वातावरण हे आठवड्याला 10 दिवसाला खराब होत जाणार आहे। पण पावसाची लक्षणं किंवा पावसाचा परिणाम स्पष्टपणे आपल्या रिपोर्टमध्ये आपण नाही म्हटलेला आहे। आता वेळ येते की जानेवारी सबंध महिना कसा जाईल, कारण की याचीच वाट बरेच जण बघत होते। मित्रांनो, ज्याचा टरबूज उत्पादक शेतकरी मला बरेचसे जण फोन करतात, खरबूज उत्पादक आणि टरबूज उत्पादक सुद्धा, त्यात हरभरा उत्पादक शेतकरी देखील वारंवार फोन करतो। वैयक्तिक माझ्या देखील हरभऱ्यावरती तो परिणाम जाणवतोय की अति थंडीमुळे फुलं जशी खुलत नाही किंवा जास्त प्रमाणात लागत नाही, पण ती वेळ आलेली आहे। या 4 दिवसानंतर एक्झॅक्टली 29 ते 30 तारखेनंतर 30 डिसेंबर नंतर गरमीची लेवल खालवायला सुरुवात होईल आणि त्याचे पडसाद तुम्हाला मागील 2 दिवसापासून तरी थोडी जाणवू लागतात की लवकर दिवस मावळता थंडी थोडी कमी झालेली आहे। ती जाणवते केव्हा? सकाळच्या पारी, आणि असंच चालणार आहे जवळपास पुढच्या महिन्याभर। पण थंडीचं प्रमाण आणखीन बरंचसं कमी होत हे वातावरण चांगल्या पद्धतीनं पूर्वपदावरती येईल असा अंदाज आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करायचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। बऱ्यापैकी थंडी, पोषक थंडी, पिकांना हवी अशी थंडी ही अजूनही 1-1.25 महिन्यात चालत जाईल। आता संक्रांत म्हटलं की टेम्परेचर वाढ होण्यासाठी एक पर्जन्य वेदशास्त्रामध्ये लिहिलेली तारीखच आहे। यामध्ये दिवसागणिक टेम्परेचर हे वाढत जातं,
पण दिवसाच्या टेम्परेचरमध्ये कितीही वाढ झाली, जवळपास ते 30-31च्या आसपास ते चालणार आहे. त्या 12 जानेवारीपासून ते जवळपास 18-19 जानेवारीपासून याची वाढ दिवसागणिक बरीचशी वाढत जाणार आहे. पण याचा परिणाम थंडीवरती फार महत्त्वाचा विचार घेतला तर याच्यामध्ये फारसा दिसत नाही. जो टेम्परेचर आज आहे, जी थंडी आज संध्याकाळी जाणवते, ती थंडी येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये सकाळच्या पारी जाणवू लागेल. जी आज हुडहुडी भरणारी थंडी आहे त्याचा बराचसा फरक येणाऱ्या या थंडीवरती पडणार आहे. जानेवारी महिना बघितला तसा पावसाच्या बाबतीत नाही म्हणल्यात जमा आहे, किरकोळ अपवाद आहे एकदम शेवटी 26 जानेवारीच्या आसपास वगैरे, पण सध्या तरी त्याच्यामध्ये मोठे संकट वगैरे काही नाही. पण आता वेळ आली आहे ह्या जानेवारीचं उष्णतेचं लेवल किती जाईल. तर यंदाचा उन्हाळा आपण आपल्या मॉडेलनुसार आपण कडकच सांगितलेला आहे, पण त्याचा टायमिंगही दूर आहे. फेब्रुवारी आणि जानेवारी एक तर सेम टू सेम पद्धतीने चालेल. फक्त थंडीच्या बाबतीमध्ये आता डिसेंबर हाय लेवलला गेला, जानेवारी मिडियम लेवलला आणि फेब्रुवारी लो लेवलला जाईल. एक हे वातावरण बऱ्याचशा पिकांना, ज्वारी असेल आणि सर्व पिकांना पोषक असणारा जानेवारी महिना आहे. त्यानंतर आता तुम्हाला मान्सून बाबतीतही त्या दिवशी सांगितलंय, यंदा न्यूट्रल कंडिशन राहण्याची शक्यता आहे. अजूनही 5 मार्च रिपोर्टमध्ये तिथे आपण शिक्कामोर्तबच करतो, पण त्यानंतर जे काही निर्देश आहे, तुम्हाला जे काही आपण सांगितला जो काही पहिला रिपोर्ट आहे त्याच रिपोर्ट सारखा तो रिपोर्ट निघेल असा अंदाज आहे. कारण की आपण 3 वर्षापासून जे रिपोर्ट ह्या महिन्यात सुद्धा काढलेले होते ते पण तसेच निघले आणि इथून पुढे 3 वर्षाच्या रेकॉर्डमध्ये एकही हा रिपोर्ट मागे पुढे झालेला नाहीये. तुम्हाला तुमच्या बाबतीत अजून काय पुढच्या व्हिडिओमध्ये हवं आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला आवर्जून कळवा. आणि तुमचे कुठले महत्त्वाचे पीक संदर्भात प्रश्न असतील, हवामान संदर्भात प्रश्न असतील ते नक्की मला कळवा. तर सध्या तुम्हाला एवढं सांगेल की 1 जानेवारीपासून वातावरण 3 दिवसासाठी खराब होते. सुरुवात त्याची 31लाच होईल पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भाकडनं. ते 2-3 दिवसासाठी किंवा 4 दिवसासाठी तरी राहीलच. त्यामध्ये फक्त पहिले 2 दिवस जास्त धुळीचं प्रमाण जसं आपल्या गरमीच्या दिवसामध्ये किंवा अवकाळी पावसाच्या दिवसात राहतं तसं नाही, ही हिमधुळीची लक्षणं आहेत आणि याच्यामुळे थोडी टेम्परेचर देखील कमी होणार आहे, जे तुम्हाला हवं होतं. आणि विषय असा आहे की जानेवारीमध्ये 3 टप्प्यामध्ये वातावरण खराब आहे. एक संक्रांतीनंतर, आता एक संक्रांतीच्या अगोदर 7-8ला पण आहे, 1ला पण आहे आणि 26 जानेवारीच्या आसपास सुद्धा आहे. अशा प्रकारे हा जानेवारी महिना जाणार आहे. मित्रांनो, व्हिडिओची माहिती तुम्हाला मी बऱ्यापैकी आवडते आहे, ती इतरांनाही ग्रुपमध्ये शेअर करत जा. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.